वहीं नांदेड़ नगर निगम चुनाव के नतीजों के बाद राजनीतिक गलियारों में उस वक्त हलचल मच गई जब शिवसेना ने भाजपा को बिना शर्त समर्थन देने का ऐलान कर दिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के एक फोन कॉल ने वर्षों पुरानी प्रतिद्वंद्विता को गठबंधन में बदल दिया। वहीं दिलचस्प बात यह है कि जो नेता चुनाव के दौरान एक दूसरे पर तीखा हमला करते रहे, वे अब विकास के नाम पर एकजुट नजर आ रहे हैं। वहीं चुनाव प्रचार के दौरान शिवसेना विधायक बालाजी कल्याणकर और भाजपा नेताओं के बीच जमकर आरोप प्रत्यारोप हुए थे। कल्याणकर ने अशोक चौहान के खिलाफ मोर्चा खोला था, लेकिन समीकरण बदलते ही अब वे कंधे से कंधा मिलाकर सरकार चलाने की बात कर रहे हैं। आपको बता दें, शिवसेना संपर्क प्रमुख हेमंत पाटिल और अन्य विधायकों ने इस नए गठबंधन की औपचारिक घोषणा की है। अब देखना यह है कि यह नया सियासी तालमेल नांदेड़ की राजनीति को किस दिशा में ले जाता है। शिवसेना संयुक्त पत्रकार परिषद आयोजित या निमित्ताने आज महत्त्वाचा दिवस आहे आणि चांगला दिवस आहे। त्या निमित्ताने गुरु तेग बहादूर यांचा आज जन्म शताब्दी आहे। त्या निमित्ताने सय्यद जन्म शताब्दी आहे आणि आज एवढा चांगला कार्यक्रम नांदेड शहरामध्ये आहे। त्या निमित्ताने आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आज या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आहेत, तसेच आमचे भाजपचे अध्यक्ष अमरभाऊ आहेत, तसेच दुसरे अध्यक्ष किशोर देशमुख आहेत, संतोष हंबर्डे आहेत, आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडोले आहेत, तसेच आपले लाडके खासदार राज्यसभेचे कोकळे साहेब आहेत। मला वाटण्याचा प्रश्न नाही, जोपर्यंत ही गोष्ट कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्यात बोलण्याचा अर्थ नाही। आता अफवा उठवतात लोक, कधीतरी चुकीच सांगतात। जोपर्यंत अधिकृत त्याचं काही माहिती मिळत म्हणून बोलणार नाही। पार्श्वभूमी अशी आहे की आमचे प्रयत्न होता की पहिल्यापासून युती व्हावी, आमचा प्रयत्न होता, पण त्यांच्याकडे मागणी जास्त होती। आमच्याकडे 550 लोकांचे अर्ज होते, त्यामुळे अधिक मागणी असल्यामुळे ते जुळू शकलं नाही। फॅक्ट आहे, आता निवडणूक झालेली आहे, निकाल लागलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंचं माझं बोलणं झालं या विषयावर, तर त्यांनी म्हटलं की त्याला युती झालं बरं होईल।